नमस्कार, सायली फॅशन वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी पिको फॉल बद्दलचे जवळपास सगळे प्रश्न घेतले होते। व्हिडिओ खाली काही जणांनी कमेंट केली होती की पिको किंवा बीडिंग आपल्याला साध्या मशीनवर करता येईल का। तर पिको किंवा बीडिंग करायचं असेल तर दोन गोष्टी तुमच्या मशीनमध्ये असणं खूप आवश्यक आहे। एक म्हणजे झिगझॅग स्टिच, म्हणजे जो असा शिवला जातो, आणि दुसरं म्हणजे पिकोचं फूट। या दोन गोष्टी असतील तरच तुम्ही पिको करू शकता। काही गोष्टी आपल्याला परफेक्ट करण्यासाठी आपल्याला त्या गोष्टी हव्याच असतात। म्हणजे पिको जर आपल्याला गोल आणि छान हवा असेल तर तुम्हाला झिगझॅग स्टिच आणि पिकोचं फूट लागणारच। तुम्हाला कोणी कितीही सांगितलं की साधं मशीन, सरळ शिलाई याच्यावर तुम्ही पिको करू शकता, तर तसं शक्य होत नाही। पिकोमध्ये कसं ते गोल फिरतं, असं जाड होतं आणि त्याच्यावरती असा आपला टाका येतो, तर ते अशा प्रकारच्या साध्या मशीनवरती शक्य होत नाही। ठीक आहे। आणि या व्हिडिओमध्ये मी हाताने पिको, साध्या मशीनवर पिको याबद्दलचे बरेच प्रश्न घेतले होते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच दाखवणार आहे की जर तुमच्याकडे साधं मशीन ज्याच्यामध्ये सरळ टाका येतो, त्याला जर तुम्ही पिकोचं फूट लावलं तर आपल्याला काय आणि कशी फिनिशिंग मिळेल ते आज आपण बघणार आहे। आणि जर तुम्हाला कस्टमरला द्यायचं असेल तर ज्या सुरुवातीला दोन गोष्टी सांगितल्या, पिकोचं फूट आणि झिगझॅग स्टिच, या दोन गोष्टी असतील तरच तुम्ही कस्टमरला पिको आणि फॉल करून देऊ शकता। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला पदराच्या साईडला सरळ कापून मी पिको करून घेणार आहे। तुम्ही पिको केल्यानंतर जर अशा पद्धतीचा पिको तुमचा येत असेल तर कसं कट केलं पाहिजे हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। ते व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता। तर पदराला नॉर्मल जो आपला पिको असतो तो मी करून घेणार आहे। इथे मी पिकोचं फूट लावलंय, पण स्टिच मात्र सरळच ठेवलेला आहे। जसा या काळ्या मशीनवर आपला साधा स्टिच असतो, त्याला जर तुम्ही पिकोचं फूट लावलं तर तुम्हाला कशी फिनिशिंग मिळेल हे इथे तुम्हाला दिसते। आता पद्धत सेमच आहे। पिकोच्या फूटमध्ये असं थोडासा गोल कपडा जातो, पण स्टिच मात्र सरळ राहणार। हा आहे सिंपल सरळ टाका विथ झिगझॅगचं फूट। इथे बघा तुम्ही, साधं आपण जे पट्टी फोल्ड करतो ना, अगदी तसंच येतं, दुसरं काही येत नाही। तर अशा पद्धतीने तुम्हाला जर स्वतःसाठी चालणार असेल तर तुम्ही साध्या मशीनला पिकोचं फूट लावून करू शकता। आता वेळ आलेली आहे फॉल लावायची। फॉल लावताना एवढं अंतर सोडून आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची आहे। मला कमेंट आली होती की हा फॉल लावताना कुठलं फूट वापरावं, तर इथे मी दोघंही फूट वापरून तुम्हाला फिनिशिंग कशी दिसते ते दाखवणार आहे। इथे फॉल लावताना झिगझॅगचं फूट वापरले आणि नेहमी जसं आपण कापड गोल करून त्या फूटमध्ये टाकून झिगझॅग स्टिचने शिवतो तसं मी शिवलेलं आहे। असा हा आपल्याला फॉल लावून मिळतो गोल करून। आणि हे जे दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये ते पिकोचंच फूट लावलंय, पण गोल कापड टाकलं नव्हतं त्या फूटमध्ये, आपलं साधं सरळच ठेवलं होतं, त्यामुळे ते असं दिसतंय। आणि पुढचा जो भाग आहे गोल दिसतोय तो फूटमध्ये असा गोल कापड आणि साडीचा फॉल टाकून मी केलं होतं। आता मी फूट चेंज करणार आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कोणती फिनिशिंग चांगली मिळते। तर इथे मी साधं फूट लावणार आहे, पण स्टिच झिगझॅगच ठेवणार आहे। आता इथे पिको फूट सारखं कापड गोल करण्याचा काही संबंध नाही। इथे कापड आपल्याला सरळच ठेवायचं आहे आणि झिगझॅग स्टिच आपला जाऊ द्यायचा आहे। मी याच पद्धतीने फॉल लावते। मी जनरली पिकोचं फूट वापरत नाही फॉल लावायला। काय होतं, कारण की फॉल आणि साडीचं कापड हे खूप जाड होतं आणि ते पटापट सरकत नाही पिकोच्या फूटमध्ये, त्यामुळे ना बराच वेळ लागतो फॉल लावायला जर पिकोचं फूट वापरलं तर हे झालं पिकोचं फूट वापरून गोल केलेलं। आणि इथून सुरुवात आहे ती बिना पिकोच्या फूटची, म्हणजे साधं झालेलं आहे आणि फास्ट होतं खूप। साधं फूट वापरलं ना तर फॉल लावून बऱ्यापैकी फास्ट होतो। इथे तुम्ही साध्या मशीनवरती सुद्धा हा फॉल लावू शकतात, म्हणजे सरळ तुमचं स्टिच येईल। फॉल आपला संपूर्ण लावून झालेला आहे। हा भाग शिवला होता पिकोचं फूट वापरून, गोल कापड पिकोच्या फूटमध्ये टाकलं होतं, ती ही फिनिशिंग आहे। आता हा जो पुढचा भाग मी सुरुवातीला केला होता ते पिकोचंच फूट होतं,
मात्र कापड गोल केलं नव्हतं, सरळच ठेवलं होतं. आणि हा जो पुढचा भाग आहे इथे मी आपलं साधं जे फूट आहे ते लावलं होतं, स्टिच मात्र झिगझॅग ठेवला होता. फॉल लावताना जर तुमच्याकडे झिगझॅग स्टिचचं मशीन असेल तर तुम्ही झिगझॅगचंच स्टिचनेच फॉल लावा. पण जर तुमच्याकडे साधं मशीन असेल तर तुम्ही ते पण वापरू शकतात फॉल लावायला एका बाजूने, काही अडचण नाही. आता दुसऱ्या बाजूने आपल्याला हाताने फॉल लावून घ्यायचा आहे. काही जण दुसऱ्या साईडने सुद्धा मशीनवर लावतात, पण लावू नका, तुमचं उगाच काम वाढेल आणि जर चुकलं तर मग ते उसवण्यात पण वेळ जातो आणि साडी पण खराब होऊ शकते. त्यामुळे दुसऱ्या बाजूने तुम्ही मशीनने शक्यतो लावू नका. मी दुसऱ्या बाजूने फॉल हाताने लावते तेव्हा मी खालीच बसते आणि पाट घेते मांडीवरती. बरेच जण ताट घेतात, पण ताट थोडं छोटं पडतं मांडीवर ठेवायला, त्यामुळे मी पाट घेते. आता दोऱ्याची लेंथ आहे ना मी फिक्स ठेवलेली आहे. फॉल लावताना आपल्याला दुप्पट दोरा घ्यायचा असतो, म्हणजे सुईच्या नाकात टाकताना आपल्याला सिंगल दोरा टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने जेवढा हात वर जाईल तेवढा मी एका वेळेस दोरा घेते. त्यापेक्षा मोठाही घेत नाही आणि छोटाही घेत नाही. जर खूप जास्त तुम्ही यापेक्षाही मोठा दोरा जर घेतला तर काय होतं की जेव्हा आपण धागा ओढतो तेव्हा तो खूप जास्त ओढला जातो आणि त्याला गाठी पडतात खूप जास्त, म्हणजे गुंता होऊ शकतो त्याचा. त्यामुळे मी म्हणजे ठरवून घेतलं आहे की हे एवढंच घ्यायचं. आता जेवढा मी दोरा घेतला तेवढा मी 3 वेळा घेते. 3 दोऱ्यांमध्ये फॉल संपूर्ण लावून आरामात होऊन जातो आणि फार गुंताही होत नाही. आता फॉल लावताना पटापट कसा लावायचा हे मी तुम्हाला साईडला जे थंबनेल दिसतंय त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. या व्हिडिओमध्ये मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, पण तिथे तुम्हाला जास्त ते क्लिअर सांगितलेलं आहे. पटापट फॉल लावण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही एका वेळेस सुई पटापट खालीवर करून घ्यायची, धागा संपूर्ण ओढायचा नाही आणि 5-6 वेळा किंवा 10 वेळापर्यंत तुम्ही सुई खालीवर करून घ्यायची आणि मग शेवटी एकदम धागा ओढायचा. धागा ओढल्यानंतर एक गाठ मारायची, म्हणजे काय की थोडासा जर उसवला तर तेवढाच भाग आपल्याला शिवायला बरा पडतो नंतर कस्टमरला सुद्धा. पुन्हा एकदा तसंच करायचं आहे आणि संपूर्ण फॉल अशा पद्धतीने पटापट लावून आपला होतो. सुई मी खूप बारीक घेतलेली आहे, म्हणजे काय होतं जेवढी तुम्ही सुई बारीक घेणार तेवढा आपला टाकासुद्धा बारीक येतो आणि सुलट बाजू जी असते साडीची तिथे तो धागा दिसत नाही, अगदी बारीक आपण शिवू शकतो. काही जण वरती म्हणजे बेडवर, सोफ्यावरती, खुर्चीवर बसून पण फॉल लावतात, पण काय होतं की साडी खूप जास्त मोठी असते आणि ती साडी बेडच्या किंवा सोफ्याच्या खाली लोळते आणि जर साडी खूप जास्त वजनदार असेल तर मग ती ओढली जाते खालच्या बाजूला, म्हणजे बेडवरून खाली ती ओढली जाते आणि काय होतं मग की आपलं फॉल लावत असताना तिकडे वळ पडण्याची शक्यता खूप जास्त असते, म्हणजे असं तिरकस होतं, साडी तिरकस होत जाते. यासाठी मी नेहमी खाली बसते. बाकी तुम्हाला जसा फॉल लावायचा असेल खाली बसून, वर बसून, पाट घेऊन, ताट घेऊन, जमिनीवर कसंही तुम्ही करू शकता. फॉल लावण्याच्या अगोदर मात्र फॉल तुम्हाला नीट भिजत घालून धुवून घ्यायचा आहे. कसा भिजत घालायचा, कसा वाळत घालायचा हे सगळं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. त्या व्हिडिओची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. किंबहुना संपूर्ण प्लेलिस्टच आहे पिको फॉलची, तीसुद्धा तुम्ही बघू शकता. तर दुसऱ्यांदा मी इथे दोरा घेतलेला आहे, जेवढा हात वर जातो तेवढा मी दुप्पट धागा इथे घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा मग फॉल लावून घेणार आहे. पिको फॉल संबंधित बरेच व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केले आहे, त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही ते जाऊन बघू शकतात. बरेच बारकावे मी त्यामध्ये शेअर केलेले आहेत पिको फॉल विषयीचे. एकदा तुम्ही पिको फॉल लावायला शिकलात की मग पुन्हा तुम्हाला व्हिडिओ बघायची काही गरज नाही, पण बारकावे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.